दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरातील सम्राटनगर रेड्याची टक्कर, दौलतनगर तसेच बेलबाग परिसरात काही नागरिक कावीळ सदृश आजाराने त्रस्त आहेत। महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार सर्वे केला असता 5 ते 6 रुग्ण आढळून आलेत। नागरिकांनी घाबरून न जाता पाणी उकळून पिण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे। कोल्हापूर शहरासह उपनगरात दूषित पाणी पुरवठा झाल्यामुळे शहरातील मुख्य भाग समजल्या जाणाऱ्या दौलतनगर, राजारामपुरी, सम्राटनगर, रेड्याची टक्कर, बेलबाग परिसर या ठिकाणी गेले काही दिवस नागरिक कावीळ सदृश आजाराने त्रस्त आहेत। महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार सर्वे केला असता 5 ते 6 रुग्ण आढळून आलेत। ठिकठिकाणी मैलायुक्त पाणी जलवाहिनीमध्ये मिसळत असावे अशी शंका घेतली जाते। अशा प्रकारे मैलायुक्त सांडपाणी जलवाहिनीत मिसळत असल्यास काविळीचा धोका संभवतो। आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभागाकडून अशा ठिकाणांचा शोध घेतला जातोय। नागरिकांनी काही त्रास जाणवल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले रुग्णालयात संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले। नागरिकांनी घाबरून न जाता दूषित पाण्याचा पुरवठा होणाऱ्या भागात पाणी उकळून व गाळून प्यावं असं आवाहन महापालिकेने केलंय।